महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह शब्दलिखाण करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने फक्त 24 तासात ताब्यात घेतलेला आहे। कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 353(2), 356(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी काम सुरू केलं आहे। पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार शाहीद शेख, सुनील पवार, अतुल लोटके, दीपक घाटकर, सुयोज सुपेकर, फुरकान शेख, सागर ससाने, अमृत आढाव, योगेश कारडील, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव यांच्या 2 विशेष पथकांची नेमणूक केली। पोलीस पथकांनी गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आरोपीचा माग शोधत अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी तपास केला। आरोपी फरीद सुलेमान खान, वय वर्ष 30, राहणार आलमगीर भिंगार, तालुका जिल्हा अहिल्यानगर, वेषांतर करून फिरत असताना ताब्यात घेतला। तपासादरम्यान त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली। ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेलं असून तपास अद्याप सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर।